श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घरातल्या अशा कोणत्या 5 वस्तू आहेत की ज्या आपण रिकाम्या ठेवायच्या नसतात, ज्यामुळे आपल्या हातातून पैसा हा निघून जात नाही. आपल्या जीवनामध्ये बरेचदा चढ उतार हा सुरूच असतात. बऱ्याचदा आपल्या हातात काहीच पैसा टिकत नाही असं होतं. याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असतात. वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या गोष्टी जर आपण घरामध्ये रिकाम्या ठेवल्या तर आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल आणि वास्तुदोषही निर्माण होतात. त्यामुळे पहा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपलं खूप सारं सुरळीत व्यवस्थित चाललेलं असतं. आपले चांगले दिवस चालू असतात आणि त्यातच लगेच वाईट दिवसाला सुरुवात होते. म्हणजेच मध्येच तुमचे चांगले दिवस वाईट दिवसामध्ये बदलतात. तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरात अशा काही गोष्टी असतात की त्या जर रिकाम्या राहिल्या तर घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव दिसू लागतो. वास्तुशास्त्रामध्ये आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होतो आणि अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो. या गोष्टीमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात. म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या 5 गोष्टी ज्या आहेत तर त्या घरात कधीही रिकाम्या होऊ देऊ नका. या 5 गोष्टी कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया. तर पहिली गोष्ट जी आहे तर ती म्हणजे धान्यांचे भांडे रिकामे होऊ देऊ नये किंवा ते ठेवू नये. म्हणजेच काय, आपण ज्यामध्ये धान्य ठेवतो पहा, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हे जे काही धान्य आहे तर ते आपण ज्या वस्तूमध्ये भरून ठेवतो, जे भांडार आपण कधीही रिकामे होऊ देऊ नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वीच भरा, जेणेकरून ते तुमच्या विकासात अडथळा बनू नये. आपल्या जीवनामध्ये पहा, पूर्ण अन्नधान्य जे आहे तर ते सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. यासोबतच अन्नपूर्णा जी आहे तर तिची रोज पूजा करा. अन्नपूर्णा ही धनधान्य, ऐश्वर्य आणि सौभाग्य यांची देवी आहे. त्यांची रोज पूजा केल्याने घरातील भांडार कधीच रिकामे होत नाही. तर पहा, रोज आपल्याकडून अन्नपूर्णा मातेची पूजा अर्चा होत नसेल तर मंगळवारी, शुक्रवारी अन्नपूर्णा मातेवरती पहा, तांदळाने अभिषेक करायचा आहे. म्हणजे तांदळ तिच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ एका वाटीमध्ये भरून त्यामध्ये अन्नपूर्णा मातेवरती टाकायचे आहेत. आणि आपलं जे काही कुंकुमार्चन असतं पहा, ते सुद्धा अन्नपूर्णा मातेवर करायचं असतं. तर आपल्याकडून रोज साधी पूजा होत असेल आणि एखाद्या दिवशी पहा, जसं पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अशा दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची विशेष सेवा उपाय केले पाहिजेत. तर त्याचबरोबर आता बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नये. तर पहा, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा ही येते आणि त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी पाण्याने भरून ठेवा. यासोबतच काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाथरूममध्ये ज्या काही बादल्या आहेत तर त्या निळ्या रंगाच्या बादल्या वापरा. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की बाथरूममध्ये जेव्हा आपण बादल्या घेत असतो तर त्या बादल्या किंवा मग हे निळ्या रंगाचेच घ्यावेत. कारण पहा, हा रंग जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करणारा रंग आहे आणि त्यामुळेच आपल्या बाथरूममध्ये काळ्या रंगाची तुटलेली बादली वापरू नका. बाथरूममध्ये निळ्या रंगाचीच बादली वापरा आणि ती पाण्याने भरून ठेवा, रिकामी ठेवू नका. तर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे
आपली जी तिजोरी आहे तर ती कधी खाली ठेवू नका. तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये हे लक्षात ठेवायचं. थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समध्ये गरिबी येते. म्हणूनच तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजे. पर्स असेल, तुम्ही जेव्हा पर्स साफ करता त्यानंतर परत आपण त्यामध्ये थोडे का होईना पैसे हे ठेवायचे आहेत. आणि पर्स, तिजोरी ही आपली कधीही रिकामी होऊ देऊ नका. यासोबतच तिजोरीत गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या समृद्धीत आणखी भर पडेल. आता बघा, चौथी गोष्ट आहे ती म्हणजे देवघरातील जलपात्र. बहुतेक घरामध्ये पूजास्थान असते आणि तिथे पाण्याची भांडी, घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेल्या पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे. त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीची पानं टाकावीत. देवालाही तहान लागते असे मानले जाते. पाण्याने भरलेले भांडे देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो. त्यामुळेच देवघरामध्ये जे आपण पाणी भरून ठेवतो ते तांब्या जो आहे तर तो नेहमी भरूनच ठेवावा पाण्याने. कधीही तो रिकामा होऊ देऊ नका. म्हणजे जरी रोज रोज त्याच्यामधलं पाणी रिकामं करायचं आणि परत त्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवायचं. त्यामध्ये तुळशीपत्र, थोडंसं गंगाजल टाकायचं आणि तो तांब्या परत भरून ठेवायचा. तर हे भांडेसुद्धा आपल्याला रिकामं ठेवायचं नाही. तर ह्यामुळे काय होतं की जीवनामध्ये जे नकारात्मक परिणाम आहेत तर ते व्हायला सुरुवात होतात जर आपण ते भांडं रिकामं ठेवलं तर. एखाद्या आर्थिक संकटाला सामना आपल्याला जावं लागतं आणि त्याचा सामना आपल्याला करावा लागतो. त्यामुळे हे भांडं देखील आपल्याला रिकामं ठेवायचं नाही. तर पहा, पाचवी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे अपशब्द वापरू नका. आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा, म्हणजे कोणाचाही अपमान करू नका. तर पहा, घरामध्ये मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. असे केल्याने लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांना त्यांचा कधीही अनादर करू नका. त्याचबरोबर इतर व्यक्तींशी सुद्धा आपण कधी अपमानास्पद बोलू नये. आपल्या जीवनामध्ये भरपूर सारे अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे आपल्याला अपशब्द वापरावा लागतो. परंतु आपण आपल्या रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे. कुणालाही अपशब्द हा बोलायचा नाही. असं केल्याने लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते. आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होतात. त्यामुळे मोठ्यांना कधीही त्यांचा अनादर होईल असे शब्द वापरायचे नाही. प्रत्येक वेळेस आपल्याकडून चांगले शब्द वापरले गेले पाहिजेत. तर या गोष्टी सदैव ध्यानात ठेवाव्यात की कर्म, शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.